आणि सुनील तटकरेंच्या 90% कार्यकर्त्यांनी योगेश कदमांसह निवडणुकीत काम केलेलं नाही असं रामदास कदमांचं म्हणणं आहे। तटकरेंच्या मंडणगड आणि दापोली तालुक्या प्रमुखानं निवडणुकीमध्ये काम केलं नाही। तटकरेंच्या मंडणगड आणि दापोली तालुक्यातल्या प्रमुखांनी निवडणुकीमध्ये काम केलं नाही याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचं देखील रामदास कदम म्हणाले। तर रामदास कदमांची तक्रार आल्यावर माहिती घेईन असं सुनील तटकरेंनी उत्तर दिलं आहे। लोकसभा आणि विधानसभेवेळी काय घडलं याची मी माहिती घेईन असंही तटकरे म्हणाले। तटकरे साहेबांचे उजवे हात त्यांच्या गावात देखील आम्हाला मतं मिळाली नाहीत। मी तटकरे साहेबांना हे भेटल्यानंतर मी त्यांना सांगणार आहे, पण आमचे कुठेही मतभेद नाहीत, कुठे माझी नाराजी नाही। कारण तटकरे साहेबांच्या मनामध्ये असं कदापि येणार नाही की योगेश कदमला पाडावं, असं कदापि विचार येणार नाहीत विचार, मला कल्पना आहे। पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मग त्यांचा मंडणगडचा तालुका प्रमुख असू देत, त्यांचा दापोलीचा तालुका प्रमुख असू देत, मला आज काय आणखी बोलायचं नाही, पण अनेक लोकांनी 90% लोकांनी आमचं योगेश कदम यांचं काम केलं नाही याचा अनुभव कालच्या निवडणुकीमध्ये मी घेतलेला आहे। याबाबत मी लेखी तक्रार मी तटकरे साहेबांना करणार आहे, त्यांनी दखल घ्यावी असं माझं प्रामाणिक मत आहे। माझ्याकडे ज्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम तक्रार करते त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन, कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड, गुहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे जरूर रामदासभाईने लवकरात लवकर ते पत्र द्यावं, त्याचं मी अवलोकनही करेन, मी माहिती घेईन काय काय घडलं लोकसभेला, काय काय घडलं विधानसभेला। त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू।